नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे आपलं गॅट सपोर्ट यूट्यूब चॅनलमध्ये। राज्य शासकीय व इतर पात्र कर्मचाऱ्यांना अनुज्ञेय महागाई भत्त्याच्या दरात दिनांक 1 जुलै 2024 पासून सुधारणा करण्याबाबत अत्यंत महत्त्वपूर्ण शासन निर्णय आज दिनांक 25 फेब्रुवारी 2025 रोजी महाराष्ट्र शासनाच्या वित्त विभागाने निर्गमित केला आहे। मित्रांनो, या निर्णयाची प्रतीक्षा राज्यातील लाखो राज्य शासकीय व इतर पात्र कर्मचारी करत होते, तर ते शेवटी राज्य शासनाने महागाई भत्ता वाढ करण्यासंदर्भातील हा शासन निर्णय निर्गमित केला आहे। पाहूया या संदर्भातील माहिती सविस्तरपणे। शासन निर्णय। राज्य शासकीय कर्मचारी व इतर पात्र पूर्वकालीन कर्मचाऱ्यांना अनुज्ञेय महागाई भत्त्याच्या दरात सुधारणा करण्याचा प्रश्न शासनाच्या विचाराधीन होता। शासन असे आदेश देत आहे की दिनांक 1 जुलै 2024 पासून 7व्या वेतन आयोगानुसार सुधारित वेतन संरचनेतील मूळ वेतनावरील अनुज्ञेय महागाई भत्त्याचा दर 50% वरून 53% करण्यात यावा। सदर महागाई भत्ता वाढ दिनांक 1 जुलै 2024 ते दिनांक 31 जानेवारी 2025 या कालावधीतील थकबाकीसह माहे फेब्रुवारी 2025च्या वेतनासोबत रोखीने देण्यात यावा। महागाई भत्त्याची रक्कम प्रदान करण्यासंदर्भातील विद्यमान तरतुदी व कार्यपद्धती आहेत त्याच प्रकारे यापुढे लागू राहतील। यावर होणारा खर्च संबंधित शासकीय कर्मचाऱ्यांचे वेतन व भत्ते ज्या लेखाशीर्षकाखाली खर्ची टाकण्यात येतात त्या लेखाशीर्षकाखाली खर्ची टाकून त्याखालील मंजूर अनुदानातून भागविण्यात यावा। अनुदान प्राप्त संस्था व जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांच्या बाबतीत संबंधित प्रमुख लेखाशीर्षकाखालील ज्या उपलेखाशीर्षकाखाली त्यांच्या सहाय्यक अनुदानाबाबतचा खर्च खर्ची टाकण्यात येतो त्या उपलेखाशीर्षकाखाली हा खर्च खर्ची टाकण्यात यावा, असा आदेश देण्यात आला आहे। मित्रांनो, सदरी शासन निर्णयानुसार आता महागाई भत्ता हा 50% वरून 53% करण्यात आला आहे। महागाई भत्ता 1 जुलै 2024 पासून लागू करण्यात आला आहे आणि 1 जुलै 2024 पासून ते 31 जानेवारी 2025 पर्यंतचा जो काही महागाई भत्त्याची थकबाकी आहे ती थकबाकी रोखीने या महिन्याच्या म्हणजेच फेब्रुवारी महिन्याच्या वेतनासोबत अदा करण्याचे स्पष्ट आदेश या शासन निर्णयानुसार देण्यात आले आहेत। मित्रांनो, सदरील माहिती आपणास आवडल्यास या व्हिडिओला लाईक करून हे चॅनल सबस्क्राईब करावे। सदरील शासन निर्णय हे आपल्या शासन निर्णय व परिपत्रक या टेलिग्राम चॅनलवर उपलब्ध करून देण्यात आला आहे। त्या ठिकाणावरून हे शासन निर्णय आपण डाउनलोड करून घ्यावे।